नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. चला, देवपूजा झाली. आजचा दिवसभराचा रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार. व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. चला, देवपूजा झाली. चला आता जायचे पीरबाबाचं दर्शन घेण्यासाठी. तुम्ही चला दर्शन घ्यायसाठी पीरबाबाचं दर्शन घ्या पीरबाबाच्या मंदिरात. आणि आजचा वार गुरुवार. चला देवाचं दर्शन घ्या पीरबाबाचं. पीरबाबाला आता माळ घालते मी. पीरबाबाचं दर्शन घ्या. जय पीरबाबा सुखाचं ठेव. कानिफनाथामधले पीरबाबाई. आम्ही दर गुरुवारी पीरबाबाची पूजा करतो. जय पीरबाबा सुखाचं ठेव रे. नमस्कार मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग. चला आजची माझी सकाळची रेसिपी. आज करायची आपल्याला पावभाजी करण्यासाठी साहित्य: कांद्याची टमाट्याची पेस्ट करेली, कांदा बारीक करेली, टमाटा, आलं लसणाची पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर, तेल आणि मसाला. कढई ठेवली, त्याच्यात तेल टाकून घेऊ. आणि पावभाजी शिजूनच घेतलेली. टमाट्याची पेस्ट टाकून, टमाटा, कांदा पेस्ट आणि लाल मसाला टाकले. आणि बीट बी वाटून घेतले कलर येण्यासाठी. पेस्ट चांगली तळून घेऊ. त्याच्यात आलं लसणाची पेस्ट आणि कढीपत्ता, टमाटा, थोडा चिरलेला कांदा, परत तसं आपली भाजी मॅश करून घेते मी. याच्यातच भाजी मॅश करून घेऊ. भाजी मॅश करायची. मसाले काढून घेतले: पावभाजी मसाला, धना पावडर, लाल तिखट, हळद. तर याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकून घेऊ. त्याच्यात मीठ टाकलं. आपल्याला मस्त पावभाजी त्या मसाला फ्राय झाला आहे. त्याच्यात आपली पावभाजी टाकून घेऊ आपण. सगळी टाकून घेते. पावभाजीला शेवटला कोथिंबीर. तर बारीक गॅसवर पावभाजी उकळून घेऊ आपण. छान मस्त आपली पावभाजी झाली. आता तरी किती सुंदर आले पा. चला पावभाजी हे करते, ताटामध्ये घेते. चला तर सगळ्यांनी पावभाजीची रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माझे व्हिडिओ नवनवीन तुम्हाला बघायला भेटतील. चला सगळ्यांनी पावभाजी खायला या. पावभाजीची रेसिपी आवडली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. नाश्ता वगैरे केला पावभाजीचा. त्यानंतर आम्ही पिक्चर बघण्यासाठी देऊळ बंद 2 नक्की तुम्ही स्वामींचा पिक्चर बघा. खूप सुंदर पिक्चर आहे.